ही ट्रॉफी घेऊन जाणार आहे जाताना. त्यामुळे चष्मा 30,000 चष्मा ऑनलाईन जाऊन प्राइस चेक करा. खोटं वाटत त्या हर्षदचा खेळ चांगला झाला. त्याला विचार ना बाबा या मॅचला कधी तुझी स्ट्रॅटेजी मी बोलणारच नाही ते. बोले चला तर काय आज आपण फायनल कलटोलला निघालोय मॅचला भर उन्हात. ऑल इंडिया आयकॉन सुहास करे आणि आसिफ भाई एक्सपिरियन्स काढू. हॅलो गाईज, तुमचं चॅनलवर स्वागत आहे. ब्लॉगर शुभे आहे आपला चॅनल आहे. आणि आज आपली मॅच कलटोल मध्ये आहे, सेमीफायनल आणि फायनल. त्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होऊन आलोय. लाईक कमेंट आणि सबस्क्राईब ब्लॉगर शुभेला करा. ओ माय गॉड करा. ये सब क्या देखना पड़ रहा है. आपली फायनल आहे आणि आपण आज फायनलला जाणार आहे. पण त्याच्या आधी हर्षदचा खेळ चांगला झाला. त्याला विचार ना बाबा या मॅचला कधी तुझी स्ट्रॅटेजी ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. गडी पळूनच घ्या. मला काही कसलं पळावं पण एवढा हाईट जंप कशी मारली. तरी तर सेमीफायनल आणि फायनलची तयारी कशी असेल सुरुवात? सेमीफायनल आणि फायनल मध्ये आम्हाला पहिली बॅटिंग आली आपल्याला, तर आपण 6 षटकांची मॅच असेल तर कमीत कमी 70-75 रन करण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग अटॅक आपला चांगला आहे. आज टीम मध्ये सुदर्शन काटकर पण ऍड झाले, त्याच्यामुळे म्हणलं बॉलिंग अटॅक चांगला आहे. आज आपल्याकडे 2 ओव्हरचा बॉलर आलाय. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. त्यामुळे 70-75 रन पुरेच होतील समोरच्या टीमला. आणि त्या हर्षदच्या टच बद्दल काय बोलते? हर्षदने जो त्या दिवशी जो फॉलिंग स्वीप मारला ना रिव्हर्स, तो लाजव मला भरपूर आवडला. त्या शॉटने हर्षदने डेब्यू केला त्या कॅपवर. त्या कॅपची कमाल का ते बॅटिंगची कमाल नाही, त्याच्यामध्येच कला. त्या कॅपचा काय विषय नाही, कला आहे बरं का त्याकडे. कला आहे, गांडवाची कला आहे. बोले नाही मी बोलणारच नाही ते. बोले बोले माझा फॉर्म केला आपल्या टीमला माहित पाहिजे. बाकी सगळ्या सांगता कधी इथं बस की तू पण बस इथं. मला लाईट बोलाय बाबा. आज आमची इच्छा नसताना इंटरव्ह्यू बसवले. बोला तुमची पहिली टुर्नामेंट डिस्कची होती. त्या डिस्कच्या टुर्नामेंट पासून तुमच्या बॅटीला बॉल लागे नाही, काय झाला विषय? का इकडे बघून बोल की रे. काय बोला बॉल लागत म्हणजे कसं बोला. बॅटिंगला तुझी काय प्रॅक्टिस केम पडते का काय? तुला प्रॅक्टिसला तिथं पोरं नाही ती का काय? प्रॅक्टिस रोज आहे, रोज कसं आहे, रोज आपल्याच बॉलर मारायला बरं वाटत. तुला दररोज चान्स आहे वेगवेगळ्या बॉलर मारायला, तरी तू खेळला ना. प्रत्येक ठिकाणी तुला चान्स भेटलाय. आता तुला नियमावली देऊ का? काय झालं तू आता फॉर्म मध्ये आला ते काय केलं? फॉर्म मध्ये यायसाठी काय केलं म्हणजे ती मला करायला चेंगड्याला भेटावं लागेल. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. ते मेंढर चारा जायला लागते. आसिफ भाईचा फॉर्म येण्यासाठी आसिफ भाईला आपण एखादी सगळ्याकडून एक बॅट गिफ्ट देऊया. काय आपल्या टीमचं काय म्हणणं? टीमचं काय बॅटिंग आले, बॅटिंग केली पाहिजे त्यांनी. फक्त बॅट कुठले बी खेळू दे, त्यांनी 11 बॅटिंग खेळलं तरी चालतं. आणि त्यांच्यात एवढी धमक आहे की ते स्टंपने सुद्धा शिक्षा मारू शकते. ती घ्या कॅमेरा त्यांच्या. आपण नाही पुन्हा भेटू आपण संध्याकाळी 5च्या नंतर. चंगड्या बोले. 2 hours later. कमवणार शेत टॉस.
कमिटी विनंती या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार आलेत, आपण नाणेफेक करून घ्यायचंय. कोणी जिंकलाय? कुठले मांजोळे स्वप्नाम जावळे यांच्या माध्यमातून हा टॉस सगळे प्रूफ लागणार हातात पाय नाही चला कोण मागणार कोण जिंकलो टॉस काटा दिगंची लगाला टॉस जिंकलोय काय घ्यायचंय तिकडे सांग मला काय सांग आज तुला कॅप्टनशिप भेटली आपलं या टुर्नामेंटला पहिल्यांदाच आपल्याला कॅप मिळले. आपलं सुरुवात झाली क्रिकेटला लिगांच्या संघातून आणि आज पहिल्याच टुर्नामेंटला तुम्हाला कॅप्टनशिप मिळाल्याबद्दल तुम्हाला तुमचं म्हणणं काय? मोठ्यानं बोलाय जरा मोठ्यानं बोलला कॅप्टन आहे तुम्ही, आता आवाज मोठा पाहिजे. नगद लागले कालवा असतो कुहू करतोय आता बोलायला म्हणल्या बोलत नाही कॅप्टनशिप मिळाली, आता आवाज कसा पाहिजे? कॅप्टनसी टॉच पुरता कॅप्टन नाही तो जास्त वेळ आहे तू म्हणाल ती निर्णय माझ्याकडे जातो. हा आज जो ह्यो म्हणाल ती निर्णय कॅप्टनशिप याला 2 मॅच कॅप्टनशिप दिली आहे. सेमी फायनल फायनल ही जर टुर्नामेंट यानं जिंकून दिली तर कायमस्वरूपी हो कॅप्टन. ए बरोबर आहे का तुला मान्य आहे एक सुद्धा निर्णय घेणार नाही, तू निर्णय घे सगळं. नाही तू निर्णय घे हारू अरे काय करणार कॅप्टनशिप टोम ना तुम्ही मला म्हणला टॉस पुरता कॅप्टन असं काय नाही. सायलेंट फोन करा. महत्वाचा विषय सांगतो कसा आहे तुझा बाबा आहे ना कॅप्टनशिप घ्याय तयारी घेतले काय बोल नाही मी काय सुद्धा बोलत नाही. बॉलिंग बॅटिंग त्याच्या थ्रू होती तेव्हा म्हणलं ए बाबा दिले कर दे रे मग आता जिल्हा असेल तिचं आहे. अरे तू कॅप्टन ए लगा चेष्टा नाही लावली रे. नाही हो काय शपथ खोटी घेत नाही. तुला जर आठवत आहे जरा थोडं तुला जर अडचण आली जरा घे अडचण आली तर अशी एक्सपिरियन्स अडचण आली तर ती सगळी तुला पण कर सुरुवात चला आज चला हे झाले फिक्स. मला कॅप्टनशिप साठी काय द्यायचं झालं? तू दिले अजून ओके ना. आता डायरेक्ट भेटू मॅचलाच सेमी फायनल मॅच टॉस झालाय टॉस जिंकलोय आता मॅच चालू आहे. जबरदस्त पद्धतीने आम्ही सेमी फायनल मॅच जिंकलो डायरेक्ट फायनल एंट्री केली. पॉइंट पर मला वर हा सिंगल का प्रयास एक ही जिंकणार शॉट मारला अजून पाठीमागे गेलाय प्रदीक्षित त्या ठिकाणी आहेत. कहा मारेंगे ओहो कट शॉट अच्छी सी मारा हुआ शॉट और यहाँ करतात का बघा त्यांच्याकडून थोडी तुला एवढं लांब ना इकडे बघ सुहास तुला ना ओव्हर आणि बॅटिंग करायला चांगलं आणलंय. 2 ओव्हरच्या वेळी द्यायला तुला बोलवणार बाबा 40 कोटी मग काय 2 ओव्हरच्या वेळी दिला काय तुला अडचण असेल तर मी टाकतो पहिले टाकलं मग काय ना माझा भाऊ खरं टाकतो तू काय झालं अरे काय करते करायला मला वाटलं तू बॅटिंगला येशील. हो मी तुला एक सांगतोय तुझ्यानं झेपत असलं तर कॅप्टनशिप घे नसेल तर 5-6 जण तयार कॅप्टनशिप काय नाही मग सौरभपेक्षा याला देऊ दे कॅप्टनशिप. अरे तू निर्णय घे की रे मनानं का निर्णय घेत नाही तुम्ही तुला पाहिजे बॉलिंग लाव असं केलं लाईन आलाय बरोबर आहे का तिकडे बघितलं की नाही असं केलं पण बोलले कोण कोण आहे शुभम टाकणार होतो तिथं बारकाच्या काय गाव बॉलिंग टाकणार होतो बघायला असलं माघार जाऊ स्टिंगचं नियोजन लागले कॅप्टन लागा तू पराला दे देऊ दे स्टिंग घ्या शुभ स्टिंग दे बोल स्टिंग तर आता फायनलची मॅच आहे त्याच्या आधी फोटोशूट चाललंय जरासं
निवास बाया फोटो काढतात. उन्हाला फोटो काढायचा. होय निवास बाया, तुम्ही याच्या आधी आम्ही चांगलं गेलो, सेमीफायनल झाली, फायनलला गेलो. आता फायनलला कसं स्ट्रॅटेजी असेल बाबा त्या विकेटवर? फायनलला काय आता इथली लोकलची टीम आहे, हा ऑर्गनायझर जायची, त्यामुळे आता काय जरा पार्सलिटी होणार आहे. ते धरून चालूनच खेळायला लागणार आपल्याला, हा. त्या हिशोबाने टार्गेट द्यायला लागणार. टार्गेट काय आपलं मोठं असतं. हा टार्गेट असते, त्याचा काही विषयच नाही. बॉल आता इथली लोकल टीम असल्यामुळे फेकलं तर ती काय देणार नाही, हा त्यामुळे आपल्याला टार्गेट चांगलं द्यायला करायला लागणार आहे त्यांच्या फिकी बॉलिंगवर सुद्धा. हा तरी पण आपण घट्ट खेळून मॅच तर जिकायचीच आहे. 100% 100% त्यामुळे कप तर घेऊन जाणार आहे. 100% घेऊन जायचं. तर डायरेक्ट भेटू फायनल त्या सामन्यामध्येच. बादशाह तुमचं काय म्हणणं? घट्ट खेळू, घट्ट धरू, घट्ट करू, घट्ट फिल्डिंग करू. तुम्ही फेकलं तरी आम्हाला द्या, आम्ही सुद्धा फेकू शकतो. बॉल नाही, फेकल्या उलटून लय लांब जातो. आणि ही टीम आमची फायनल साठी सज्ज. हर्षद मग आता आपला फायनलची मॅच आहे. फायनलची मॅच आहेच की आता आपली. मग काय स्ट्रॅटेजी काय? स्ट्रॅटेजी काय आता, टॉस जर आपण जिंकला तर पहिल्यांदा खेळलं घ्यायचं. हा. आपण जर जिंकला तर मग काय त्यांचा निर्णय काय असेल ती गट्टी खेळायचं. टॉस झालं कसं बघू आता. टॉस झाला डायरेक्ट भेटू टॉसला. डेंजर आहे. एक नंबर आहे. एक नंबर ट्रॉफी येते, त्यामुळे काय विषय नाही. फायनल जिकायचीच आहे, त्यामुळे काय लय लोड नाही. कशाचा? टॉपचा विषय. चष्मा घातला म्हणल्या विषय नाही रे. आणि आमचे कॅप्टन हर्षद पुजारी उपर हर्षा डायरेक्ट ग्राउंड मध्ये एंट्री करताना. अजून थांबायचंय का? फिर से एक बार स्टार्ट. कमॉन हर्षद, आज वन साइड मारायचं. कॅप्टन आहेत, कॅप्टन आहे ही ट्रॉफी घेऊन जाणार आहे जाताना. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लय मोठी जिम्मेदारी आहे तुझ्या. फायनल जिंकून द्यायची. कॅप्टन आहे तुला गावच्या टीम. एक नंबर. फायनलचा सामना आपला वन साइडच होणार आहे. आपण लय लोड घेऊन चष्मा घातला ते तर काय तर तेवढं. चष्मा 30,000 चष्मा. ऑनलाईन जाऊन प्राइस चेक करा. खोटं वाटत. नाव काय चष्मा? सांग की आता तू. मला एवढं माहित आहे ना. शांत आसिफबाईला माहिती. आसिफबाई चॅटिंग करायची. आसिफाईला फायनल मॅच काय कॅप्टनची मोठी जिम्मेदारी दिली आसिफ. कॅप्टन नुसता चष्मा लावून फिरतो. कॅप्टनचीच काम आहे. चष्मा लावून नुसतं करायचं. हात जुडतोय. फायनल गेला तुझा आता फायनल आहे. आपण चांगली एक मॅच खेळायची. ट्रॉफी बी एक नंबर आहे. आजच्या मॅच मध्ये एंड चुकी होईल. त्यानं 5,000 मी सोडून म्हणजे आम्ही काय करतो? चला फायनलचा सामना. टॉसच्या वेळेस लाईक शेअर आणि हर्षला तुम्ही ओळखलं. ड्रोन आले. ड्रोन शूटिंग आहे आज. प्लेयर लय फॉर्म मध्ये येतात. पास होत आहे. हर्षद दिघांची टीमचा कॅप्टन. कॅप्टन माग रे. टीमचं स्वागत करताना पुढच्या टीमचे प्लेयर्स. त्यामुळे फायनल आता आपली पहिल्यांदा बॅटिंग आपण जिंकणार. पहिली बॅटिंग आहे. कसं मारायचं पाहिजे ना. बदा बदा मारायचं. सावरला 100 प्लस करायचे. पाडायची 35 आलावटच पाडायचं. बिनधास्त मारायचं. निघून निघून मारायचं. पडून मार.
बिनधास्त खेळा 80 ट्राय करू गोलंदाजी मार्ग वरती स्ट्राईक वरती आयकॉन खेळाडू सौरभ बघूया कशा प्रकारे खेळ करतायत. शाबाश शाबाश केता यार. उत्कृष्ट आयकॉन खेळाडू ओहो खूबसूरत शॉट केला हुआ और ये सीधा जाता हुआ बाउंड्री लाइन के बाहेर 4 रन धावांसाठी गेलेला हा शॉट चौका खणखणीत असा चौका. आपली पायटी आहे बघूया पुढे पुढचा बॉल अजून एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि खूपच 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 उंच केलाय बघूया लांबी गाठतोय आणि आपण पहिली गेंद नाही कितवी गेंद है इस ओवर की. और रिवर्स स्वीप और ये गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. 4 धावांसाठी गेलाय चौकार. राहिले 3 बॉल मध्ये 2 पॉइंट घ्यायचे आहेत. पुढचा बॉल ओहो खतरनाक जबरदस्त लांबी गाठले उंची गाठली 6 रन केले जाते हुए गेंद. धावांसाठी गेलाय हा पटका शाबाश. सौरभ यांनी पूर्ण पुढील चेंडू हो जबरदस्त शॉट आणि सलग 3 बॉलला 3 षटकार झालेले आहेत आणि स्कोर सुद्धा आमचा बहुतेक 100 पत्र पोहोचलेला आहे. शाबाश 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 बॅटिंग आहे. सौरभ कुसावळे आयकॉन खेळाडू यांच्या माध्यमातून आपण 76 धावाची खेळी जबरदस्त. शाबाश शाबाश बॅटिंग आहे. 98 धावा डिपेंड करताना आम्ही डायरेक्ट मैदानात उतरलोय. अशा तऱ्हेने सुहास आपली पहिली ओव्हर घेऊन येत आहे. ग्लेजिंगचा बॉलर आणि पलीकडे आपला शाखा. फायनल बॉलिंग प्रॅक्टिस त्यामुळे आता काय जिकायचीच आहे. पहिलं प्राइज घेताना आमची टीम या ठिकाणी 11 खेळाडूंना कॅप्टन होताना आपण पाहतोय पहिले घेतली चॅम्पियन टीम आता चालली डायरेक्ट घरच्या दिशेने. मस्तपैकी जिंकलोय. चांगला असा खेळ झालाय त्यामुळे काय विषय नाही जिंकायचा. आपण नसीब बाय देवाच्या पाया पडतो. फायनल जिंकून आता डायरेक्ट नाश्ता आनंद होतोय भरपूर फायनल जिंकल्यानंतर आज आणि आम्ही स्वाद घेतोय वडापावचा. गरमागरम वडापाव आणि भेटू आपण नवीन ब्लॉग सहित.